नेहरोली. फलंदाजी करताना जय भवानी नेहरोली संघाला आपण बघणार आहोत आणि अनुसया स्पोर्ट्स असनोली गोलंदाजी करते. पुन्हा लेनचा चेंडू, पहिला चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळतो प्रशांतच्या वतीने आणि अत्यंत चांगलं नियंत्रण पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची फेक इथे करत असताना असनोली संघाच्या वतीने प्रशांतला आपण बघतो. प्रशांत दिनकर की ज्याची फलंदाजी पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये अत्यंत चांगली झाली होती. गोलंदाजी सुद्धा बऱ्यापैकी केली होती प्रशांतने. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आतली कडा लागते. फुलर लेनचा आडव्या बॅटने ऑनसाईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते आणि अयशस्वी प्रयत्न आपल्याला खरं तर पाहायला मिळतो. आणखी एक चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. निर्धारित 4 षटकांचे सामने आहेत आणि त्यातील मॅन्डेटरी पॉवर प्ले हा अत्यंत महत्त्वाचा बनत असतो. त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचं आव्हान घेऊन उतरावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस पुन्हा एकदा फटका बसलाय. वेळ विरोधात आहे फलंदाजाच्या आणि त्याचमुळे फुलटॉसचाही खरपूस समाचार घेण्यामध्ये ते अयशस्वी ठरले. 2 चेंडूवर जो दबाव बनला होता तो भेदण्याचं काम इथे फलंदाजाने करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि फलंदाज मनोज यावेळेस बाद होतोय. नडगाव संघाचे प्रतिनिधी आपण आयोजकांबरोबर संपर्क साधा. दिनेशसाठीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट दाखवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. कनेक्शन सुद्धा चांगलं होतं परंतु गॅप तिथे भेदू शकला नाही फलंदाज. क्षेत्ररक्षक गलीमध्ये उपस्थित होते. टिपला अत्यंत चांगला झेल. आणखी एक फलंदाज लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूंवर 2 फलंदाज बाद करण्याची किमया केलेली आहे प्रशांत दिनकरने. त्यामुळे अडचणीत सापडलेला आहे फलंदाजी करणारा संघ जय भवानी नेहरोली. प्रशांत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलेला आपण बघू शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आगिवले आलेले आहेत. पाहिजे ही विकेट हॅट्रिक इकडे कंप्लीट केली जाईल का? यावेळेस काय घडलंय? स्लिप कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अत्यंत चांगला झेल त्यांच्या वतीने टिपला जातोय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने इथे झेल टिपलाय आणि याच बरोबर या स्पर्धेतील दुसरा असा गोलंदाज आपल्याला मिळालेला आहे ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर लागोपाठचे 3 फलंदाज बाद केलेले आहे आणि संघ आहे अनुसया स्पोर्ट्स असनोली आणि गोलंदाज प्रशांत दिनकर. ऍक्शन रिप्ले आपण बघूया कशा पद्धतीने खरं तर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं प्रशांतला. समोर ठेवलेला चेंडू होता, फ्रंट लेग पुढे सरसवला, फटक्यासाठी निघाले होते आणि त्यानंतर डिफेन्सिव्ह पवित्र आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. डबल मॅन्डेट मध्ये असलेला फलंदाज खरं तर आपण बघितला. फ्रस्ट्रेशन होतं त्याच्यासमोर. आक्रमण करावं की रक्षात्मक पवित्रा घ्यावा आणि त्याचमुळे फलंदाज इथे बाद झाले. चांगला झेल तिकडे टिपला स्लिप कॉर्नर मध्ये. फुलटॉस आणखी एक फटका बसलाय. या षटकाने कंबरड मोडून ठेवलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचं.
गौरव स्पोर्ट्स गौरवशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करू शकले नाहीयेत आणि याचमुळे जय भवानी नेहरूलीला लागलेला आणखी एक धक्का. पहिल्या षटकामध्ये 4 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं. या अगोदर या स्पर्धेमध्ये 2 अशी षटकं होती की जी मेडन राहिली होती आणि डबल विकेट त्यामध्ये आली होती, परंतु इथे आपण पाहिलं की डबल हॅट्रिक नोंदवलेली आहे. म्हणजे लागोपाठचे 4 चेंडू आणि लागोपाठच्या 4 फलंदाजांना बाद करत असताना एकही धाव खर्च केली नाही. प्रशांत दिनकर या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या आपण सगळेजण देऊया. काय प्रदर्शन प्रशांत दिनकरने इथे या स्पर्धेमध्ये अर्थात ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषकामध्ये केलेलं आहे.